संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला। एकीकडे तुम्ही सांगता की संविधानावरती विश्वास ठेवा, महिलांनी संविधानावरती विश्वास ठेवला पाहिजे, कर्मकांडांमध्ये अडकलं नाही पाहिजे, मात्र तुम्ही स्वतः कर्मकांडात पूर्ण बरबटलेले आहात। इतरांप्रमाणे आम्ही हे आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं, याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढते। अरे हा असला नीच गुरु कसा काय असू शकतो आणि अशा गुरुनी नेमकं कुठलं तत्वज्ञान तुम्हाला पाजलं? खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती। खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुरान्वये माझा संबंध नव्हता। मी कधी कोणत्या महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही, ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता। पण तरीसुद्धा गेले 1.5-2 महिने अतिशय अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये विधानं करत, कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवरती केलेले आरोप हे अतिशय वेदनादायक होते आणि म्हणून आता ही माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे। इतरांप्रमाणे माझ्या कुटुंबियांनी खरातला गुरु मानलं होतं आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडिओ होता तो अतिशय जुना व्हिडिओ होता। त्यावेळेस मी आयोगाचे अध्यक्षही नव्हते, पण तरीसुद्धा खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला। तरीसुद्धा ज्या पद्धतीची चिखलफेक झाली, एआयचा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र जे रचलं गेलं, त्याच्यासाठीची ही लढाई कायद्याच्या चौकटीतून। आणि म्हणून आशा मिरगे या बाईने डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली, ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि म्हणून मी 4 एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगेला पाठवली होती। कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही, म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 2दा ही नोटीस परत घरी पाठवली। एकूण 3 वेळा नोटीस पाठवली गेली, पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही। अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली। माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेला 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे। त्यावेळेस मी देखील हजर असेलच, कारण की हा लढा आता स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आहे। यामध्ये आशा मिरगेप्रमाणेच इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली, सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, कोणताही पुरावा त्या सादर करू शकला नाही। त्या सगळ्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत। दिल्ली हायकोर्टातसुद्धा मी उपस्थित राहणार आहे। हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा, इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाऊ नयेत यासाठी हा लढा आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई भीमाईचा महाराष्ट्र। संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आणि म्हणून या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे। ही लढाई मी निश्चितपणाने लढेल। पहिल्या दिवसापासून जे सांगत आले ते आजही सांगते। सत्य प्रखरतेने तुमच्या समोर आहे, कोणताही पुरावा नाही, कोणतेही दुष्कृत्य गैरकृत्य कधीही केलेलं नाही। इतरांप्रमाणे आम्ही हे आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं, याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढते। 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हाजीर हो, मी स्वतः माझगाव कोर्टात असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तब्बल 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी माझ्या चारित्र्यावरती आरोप केलेले आहेत, खोटे आरोप केलेले आहेत, त्यांना मी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांची थेट भेट आता कोर्टातच होणार आहे। रुपालीताई चाकणकर, हे सगळं मान्य आहे, मात्र जनतेच्या मनातला प्रश्न सरळ आणि थेट आहे की या सगळ्यासाठी तुम्हाला 2 महिने का लागले? मुळातच या 2 महिन्यानंतरच याच्यावरती तुम्हाला का बोलावं असं वाटलं? तुमच्यावरती आरोप तेव्हापासून होत होते जेव्हा हे खरात प्रकरण सुरू झालं, मग तेव्हाच तुम्ही तुमच्यावरती होणारे आरोप का खोडून काढले नाहीत? तुम्ही खऱ्या होत्या, तुम्ही सच्च्या होत्या,
तर तेव्हाच माध्यमांसमोर येऊन या सगळ्याचा खुलासा करायला हवा होता. म्हणजे हे दिसणारं चित्र निदान थोडंसं धुसर झालं असतं. मात्र तुम्ही तसं केलं नाहीत. यासाठी तुम्हाला 2 महिने लागले. मुळातच रुपाली चाकणकर, तुम्ही म्हणता की खरात माझा फक्त गुरु होता. अरे, हा असला नीच गुरु कसा काय असू शकतो? आणि अशा गुरुनी नेमकं कुठलं तत्वज्ञान तुम्हाला पाजलं हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. कारण एकीकडे तुम्ही सांगता की संविधानावरती विश्वास ठेवा, महिलांनी संविधानावरती विश्वास ठेवला पाहिजे, कर्मकांडांमध्ये अडकलं नाही पाहिजे. मात्र तुम्ही स्वतः कर्मकांडात पूर्ण बरबटलेले आहात. असं असताना तुम्ही म्हणताय की माझा या कशाशी संबंधच नाही. रुपाली चाकणकर, तुम्ही ठार चुकलेले आहात आणि तुम्ही तुमची चूक मान्य करा. मुळातच महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या बाबत तुम्ही कोणताही न्याय करू शकला नाहीत. केवळ त्यांच्यावर अन्यायच केला. याबाबत सुद्धा सोशल मीडियावरती येऊन तुम्ही खुलासा करा. तुम्ही महिलांची माफी मागा. मुळातच खरात प्रकरण हे अगदी आपल्याला दिसतंय तसं नक्कीच नाहीये. याच्यामध्ये अनेक लोक अडकलेली आहेत. मात्र मला इथं आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की AI मार्फत तयार केलेले व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने बोलणं, पुरावे नसताना बोलणं, याचं समर्थन आम्ही नक्कीच करत नाही. याबाबत आमचा तीव्र विरोध आहे, तीव्र नाराजी आहे. परंतु जेव्हा रुपाली चाकणकर या पुढारी खबरदार या पत्रकाराचा पेपर बंद पाडतात, केवळ त्यांनी एक मथळा छापला की कॅप्टनचा भांडाफोड करणार, तर तेव्हा याच रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचं लेटर हेड वापरून पोलिसांच्या दबाव टाकून तो पेपर बंद पाडला. म्हणजे रुपाली चाकणकर, तुम्ही चुकल्याच आहात आणि तुम्ही ही चूक मान्य करा. तसेच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन तुम्ही 2 महिन्यांची तब्बल विश्रांती का घेतलीत याचं सुद्धा उत्तर द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.